झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यात महामार्गावरील टोल वसुली आणि त्यावर हल्ले हे नेहमीचेच, मात्र हेच संवेदनशील असलेले टोल नाके आता महिलांनी चालवले तर अशक्य असलेली ही वसुली नाशिकमध्ये होती। मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव टोल नाका संपूर्णपणे महिला चालवत आहेत। पैशांच्या या व्यवहारावर लक्ष ठेवणारी सुपरवायझर आहे अर्चना पवार। ही कुठे बँकेत काम करत नाहीये, तर वर्दळीच्या आणि सर्वाधिक धोकादायक असलेल्या मुंबई आग्रा महामार्गावर ट्रक चालकांवर लक्ष ठेवते। निफाड तालुक्यातील कोकणगाव या गावाची कन्या यापूर्वी घरात चूल आणि मूल यांच्या चौकटीत अडकलेली होती। 12वी शिकलेल्या अर्चनाचा या नोकरीनं आत्मविश्वास दुणावलाय। टोलवर काम करत असल्यानं ती आज सबला बनली आहे। पहिले आम्हाला खूप भीती वाटत होती, पण आता आम्हाला अशी कुठलीच भीती नाही। आमच्या पाठीमागे जेवढ्या आमच्या सगळ्या मॅम वगैरे आहेत त्या एकूणच पुरुषांना लाजवेल एवढी आमची स्त्रियांची खूप मोठी ताकद आहे आणि त्या खूप आम्हाला मदत वगैरे करतात प्रत्येक गोष्टीत। आम्हाला असं वाटत नाही की स्त्री म्हणजे अशी अबला आहे, आता वाटायला लागलं की स्त्री ही सबला आहे असं। नाशिक पासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या या टोलचा कारभार केवळ महिला चालवतात। महिलांनी चालवलेला राज्यातील या एकमेव टोल नाक्यावर अर्चनासारख्या 100हून अधिक मुली काम करतायत। टोल वसूल करणाऱ्या या महिला केवळ सुपरवायझरच नव्हे तर व्यवस्थापक आणि नियंत्रक सुद्धा आहेत। हे चित्र केवळ दिवसाचंच नाही तर रात्री बेरात्री सुद्धा या महिला 3 शिफ्टमध्ये काम करतात। त्यांच्या सुरक्षेसाठी सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा या ठिकाणी पुरवण्यात आल्या आहेत। कॅफेटेरिया, आराम कक्ष तसंच आरोग्य सुविधा असल्यानं त्यांचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलाय। तेव्हा प्रत्येक म्हणजे लोकल लोक किंवा सर्वांना आश्चर्य वाटलं की या स्त्रिया हा जॉब करू शकत नाही, रिस्की, कारण की शक्यतो सर्वच पुरुष गाडी चालवतात, त्याच्यामुळे जवळजवळ पुरुषांशी संबंध येतो। तर प्रत्येक व्यक्ती सारखी नसते, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात, त्यामुळे सर्वांना असं वाटलं की स्त्री म्हणजे टोल प्लाझावर मुली काम नाही करू शकत, पण आम्ही ते सक्सेस करून दाखवले की मुली पण करू शकतो। महिलांची सुरक्षितता त्यांच्या आत्मविश्वासात आहे। त्यांना खऱ्या अर्थानं सबला करायचं असेल तर कायदे करण्याबरोबरच अशा संधीही मिळण्याची गरज आहे। योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।